नमस्कार मैत्रिणींनो, नवी दिशामध्ये पुन्हा एकदा स्वागत. गेल्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की तुम्हा सर्वांना स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, पण एकच अडचण येते आहे, ती म्हणजे वेळ मिळत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाचा डोंगर समोर असतो. मग स्वतःच्या छंदासाठी, व्यायामासाठी किंवा अभ्यासासाठी वेळ काढायचा तरी कधी? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 5 सोप्या टिप्स देणार आहे ज्याने तुमचा दिवस बदलून जाईल. नंबर 1, टू डू लिस्टची जादू. उठल्यावर काय करायचं हे ठरवण्यापेक्षा आदल्या रात्रीच उद्याचे महत्त्वाची 5 कामं एका डायरीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवा. यामुळे सकाळी उठल्यावर तुमचा गोंधळ उडणार नाही आणि मेंदूला स्पष्टता मिळेल. नंबर 2, कामाची विभाजणी करा. भाज्या चिरणं, मसाला तयार करणं किंवा इस्त्रीची कामं, ही कामं विखुरलेली न ठेवता एकाच वेळी करून ठेवा. आठवड्याचा मेनू आधीच ठरवलेला असेल तर आज काय करायचं या विचारात जाणारा अर्धा तास वाचतो. नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचं, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश करण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करू नका. जर तुम्हाला तुमचं काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर डोकं शांत ठेवून काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. आणि हो, घरच्यांची मदत घ्यायला संकोच करू नका. नंबर 4, मोबाईलचा सावध वापर. काम करताना मध्येच नोटिफिकेशन आलं की आपण 10 मिनटं म्हणतो, अर्धा तास स्क्रीन स्क्रोलिंग करतो. कामाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवा आणि तो वाचलेला वेळ स्वतःच्या आवडीसाठी वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, स्वतःसाठी गोल्डन आवर्स. दिवसातला असा 1 तास निवडा, कदाचित मग तो दुपारी मुलं झोपल्यावर किंवा मग सकाळी लवकर, जो फक्त तुमचा असेल. त्या तासात घरचं कोणतंच काम करायचं नाही, फक्त स्वतःची स्वप्न आणि छंदांवर काम करायचं. मैत्रिणींनो, वेळ कोणाकडेच नसतो, तो काढावा लागतो. तुम्ही घरासाठी 24 तास उपलब्ध आहात, मग स्वतःसाठी 1 तास का नाही? आजपासून सुरुवात करूया. तुम्हाला यापैकी कोणत्या टिप्स सगळ्यात जास्त आवडली किंवा तुमची वेळ वाचवण्याची स्वतःची काही ट्रिक आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, कारण आपली नवी दिशा आता सुरू झाली आहे. शेवटी स्वतःला वेळ द्या, स्वतःला ओळखा, कारण आयुष्याचा एक नवीन चॅप्टर सुरू झाला आहे. हो ना? धन्यवाद. बाय बाय.